भारतातला पहिला इलेक्ट्रिक पॉवर टिलर ऑर्बिट पीटी प्रो हायर ऑर्बिट ॲग्रोटेक कंपनीने लॉन्च केलेला हा पॉवर टिलर आहे. पुणे येथे ही कंपनी आहे आणि शेतकऱ्यांना जे इतर डिझेलच्या वरचे जे पॉवर टिलर होते, पॉवर टिलरचा प्रॉब्लेम यायचा, जसं व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम असायचा, मेंटेनन्स भरपूर राहायचा आणि डिझेल लागायचं आणि अपघात पण भरपूर होत होते. तर आपण आता ऑर्बिट पीटी प्रो नावाचा एक पॉवर टिलर जो लॉन्च केलेला आहे, याच्यामध्ये व्हायब्रेशन नाही. व्हायब्रेशन नसल्यामुळं शेतकऱ्यांना मणक्याचे कोणत्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याला डिझेल लागत नाही. डिझेल न लागल्यामुळे शेतकऱ्याची जे पैशाची बचत होणार आहे, जे व्यवसाय करतात, व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशाची बचत होणार आहे आणि याला सेफ्टी क्लच असल्यामुळे अपघात होऊ शकत नाही. तर आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी याचे डीलर वगैरे सध्या नेमतो. ज्यांना डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आहे ते डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकतात. आता हे जे पॉवर टिलर आहे, ऊस, कपाशी, आले, तूर, हळद या सर्व पिकामध्ये काम करतं. 3.5 फूट सरीपासून ते 5 फूट सरीपर्यंत कोणत्या पिकामध्ये अंतर्गत मशागतीचं काम करतं. तसेच बाग बगीचे जर असले तर बाग बगीच्यामध्ये पण चाळणीचं काम चांगल्या प्रकारे होईल. ज्यांना लेबर खुरपणीसाठी लागतं अशा शेतकऱ्यांनी लेबरचा वापर करायचा नाही. ऑर्बिट पीटी प्रो पॉवर टिलर प्रत्येक घरोघरी घ्यायचा आणि त्याचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही प्रकारचं तणनाशक मारायचं नाही. ऑर्बिट पीटी प्रो जर घेतला तर तुमचं माती लावण्याचं काम, चाळणीचं काम, सर्व प्रकारचे काम होतील. या ऑर्बिट पीटी प्रोचं बॅटरी आहे. बॅटऱ्या तुम्ही स्वॅपेबल कार्ड घाल करू शकता. त्यामुळे तुमचं नॉनस्टॉप काम चालू शकतं, मध्ये कामाचा ब्रेक लागणार नाही. आता याच्यामध्ये 2 व्हेरियंट आहे, सिंगल बॅटरी सेट, डबल बॅटरी सेट. तर याची जी किंमत आहे, सिंगल बॅटरी सेटची जी किंमत असणार आहे, सिंगल बॅटरी सेटची 2.5 लाख रुपये किंमत आहे. डबल बॅटरी सेटची 3 लाख रुपये किंमत आहे. यामध्ये सिंगल बॅटरी सेट जो आहे, सिंगल बॅटरी सेट मध्ये तुम्ही 6 ते 7 तासाचं कामाचं शेड्यूल बनवू शकता. मध्ये 2 तास तुम्ही चार्जिंगला लावले तर सिंगल बॅटरी सेटवरती शेतकरी काम करू शकतो. ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा लोकांना नॉनस्टॉप काम करावं लागतं. त्यासाठी ऑर्बिट ॲग्रोटेक कंपनीने सर्व विचार केलेला आहे. तर आता हा 2 बॅटरी म्हणून एक सेट आहे. हा सेट जर संपला, एक सेट जवळजवळ 3-3.5 तास चालतो आणि त्यानंतर तो सेट काढून दुसरा सेट अल्टर करू शकता, म्हणजे बॅटरी चेंज करू शकता. बॅटरी चेंज केल्यानंतर एक जो सेट आहे तो 2 तासामध्ये चार्जिंग होतो आणि 2 तासामध्ये चार्जिंग झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू काम करू शकता. आणि याचे जे स्मार्ट चार्जर आहे, हे पाठीमागे 2 चार्जर दिलेले आहे, हे एकदम स्मार्ट चार्जर आहे. एकदम फास्ट सिंगल बॅटरी सेट वरती तुम्ही चार्जिंग, सिंगल फेज वरती तुम्ही कोणत्याही ठिकाणी चार्जिंग करू शकता. 3.5 फूट सरीपासून ते 5 फूट सरीपर्यंत विडिंगचं काम असो किंवा चाळणीचं, आपण काही ठिकाणी चाळणी बोलतात, काही ठिकाणी खुरपणी सारखं काम असतं, ते करू शकता. आणि माती लावण्याचं काम 3.5 फूट सरीपासून ते 5 फूट सरीपर्यंत करू शकता. तसंच आलं, हळद यावरती 9 ते 10 इंचाचा जो रोटा आहे, त्याचं एक सेपरेट किट येते. ही सेपरेट किट घेऊन तुम्ही त्यासाठी सुद्धा माती लावण्याचं काम करू शकता. तर या ठिकाणी या पॉवर टिलरचा डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी ही चावी आहे. चावी फिरवल्यानंतर आता पॉवर टिलर चालू झालेला आहे. आता व्हायब्रेशन कोणत्या प्रकारचं व्हायब्रेशन जाणवत नाही. हा आहे थ्रॉटल. याचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी या थ्रॉटलचा उपयोग केला जातो. थ्रॉटल फिरवला तर स्पीड वाढते. आता गेअर, इतर पॉवर टिलर तुम्ही बघितले असेल, गेअरचं दांडकं मागे पुढे करणे असतं, परंतु या पॉवर टिलर मध्ये F1, F2, R1, R2, F1 म्हणजे फॉरवर्ड, R1 म्हणजे रिटर्न, याप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. याला लाईट लावण्यासाठी हे बटन दिलेलं आहे. हा सेफ्टी क्लच आहे. हा सेफ्टी क्लच जो आहे, जेव्हा इतर पॉवर टिलर मध्ये अपघाताचं प्रमाण जास्त होतं तर कंपनीने ही गोष्ट लक्षात घेतली. त्यानंतर हा सेफ्टी क्लच या पॉवर टिलरला बसवलेला आहे. हा सेफ्टी क्लच असं दाबला तर पॉवर टिलर पुढे चालणार आहे. सेफ्टी क्लचचा हात तुटला तर पॉवर टिलर बंद होणार आहे. जेव्हा तुम्हाला फील्ड वरती जायचं असेल, त्याचा सुद्धा ऑर्बिट ॲग्रोटेक कंपनीने विचार केलेला आहे. त्यासाठी तुम्ही हे शीट अटॅच करून तुम्ही 1 तासामध्ये 10 किलोमीटर प्रवास करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पॉवर टिलरला तुम्हाला जर समजा एखाद्या क्षेत्रामधून एखादं धान्याच्या गोण्या आणायच्या, फर्टिलायझर गोण्या व्हायच्या किंवा इतर माल व्हायचा असेल तर याला ट्रॉली जोडून तुम्ही 500 किलो पर्यंत मालाची ने आण करू शकता. चालू नाही धरीत, त्याला चालू धरतो तुम्ही बरं.